नागपुर में कॉमेडियन कुणाल कामरा एक बार फिर विवादों में घिर गए हैं। कामरा ने सोशल मीडिया पर एक टी शर्ट पहनकर तस्वीर पोस्ट की थी, जिसके डिजाइन में आरएसएस के आर अक्षर पर कुत्ते की आकृति दिख रही थी। इस पोस्ट को नॉट क्लिक्ड एट अ कॉमेडी क्लब कैप्शन के साथ शेयर किया गया था, जिसके बाद सोशल मीडिया पर भारी नाराजगी देखने को मिली। भारतीय जनता युवा मोर्चा ने इस पोस्ट को एक संस्था का जानबूझकर अपमान करने वाला कृत्य बताते हुए नागपुर के गणेशपेट पुलिस स्टेशन में कामरा के खिलाफ औपचारिक शिकायत दर्ज कराई है। भाजपा युवा मोर्चा की मांग है कि इस पोस्ट पर तुरंत कानूनी कार्रवाई की जाए। कुणाल कामराने एक खोट्या प्रसिद्धीसाठी, आपण सगळ्यांना विचारतोय, गायक कुणाल कामरा आहे, त्यांनी एका खोट्या प्रसिद्धीसाठी RSS असलेली टी शर्ट घातली आणि त्यावर कुत्र्यांचं लघवी करताना सिम्बॉल त्यांनी त्या टी शर्टवर, त्या सिम्बॉलची ते टी शर्ट त्यांनी घातलेली आहे। म्हणजे तो काँग्रेसची सुपारी घेऊन काम करतोय का? उद्धव ठाकरेंची सुपारी घेऊन तो काम करतोय का? आणि कशाबद्दल करतो? आणि एखाद्या खोट्या प्रसिद्धीसाठी हे असं काही आपण करायचं, आणि अशी खोटी प्रसिद्धीसाठी संघा आतापर्यंत राजकीय पक्षापर्यंत ठीक होतं। आता जिथे आमच्या हृदयातून भावना आमच्या संघावर जुळलेल्या आहे, आता तो संघापर्यंत येईल असेल, हा युवा मोर्चा स्वस्थ बसणारा युवा मोर्चा नाही आहे, हा भारतीय जनता युवा मोर्चा आहे। त्याला त्याच्या आपल्या स्टाईलनं उत्तर द्यायला आम्ही सक्षम आहोत, पण आम्ही कायद्याचं आणि प्रशासनाचं पालन करणारे कार्यकर्ते आहोत। म्हणून आम्ही आधी पोलीस कारवाई नाही, त्याच्यावर कारवाई करण्यात यावी असं निवेदन आम्ही करण्यात आलेलो आहे। आणि आम्हाला आश्वासनही मिळालं की याच्यावर नागपूरमध्ये याच्यावर 100% FIR करण्यात येईल, याला अटकही करण्यात येईल। पण तो अशा काही जयचंद काँग्रेसवाल्यांची टीप घेऊन आणि त्यांच्या ऐकून, उद्धव ठाकरेसारख्या लोकांचं ऐकून, शरद पवारांचं ऐकून तो अशा घाणेरडे कामं अगर तो ह्या नागपूर ह्या देशामध्ये करत असेल, त्याला हा युवा मोर्चा सोडणार नाही, त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी। म्हणून आज आम्ही इथे शांततेनं निवेदन द्यायला आलो। ह्या आमच्या आंदोलनाची पहिली सुरुवात आहे। त्याच्यानंतर युवा मोर्चा नाही झालं तर आम्ही आपल्या पद्धतीनं आंदोलन करायला तयार आहे।